ग्रंथ नाम दासबोधम ग्रंथ नाम दासबोधम दशक शिष्यांचा संवाद दशक दुसरा समास आठवा वाचण्यास प्रारंभ करतो महाराज. श्री गणेशाय नमः. ओम सरस्वते नमः. ओम श्री सिद्धरामेश्वराय नमः. श्रीराम. ऐका सद्विद्येचे लक्षण परमशुद्ध सुलक्षण विचार घेता बळेची बाणे सद्विद्यांगी. सद्विद्येचा जो पुरुष तो उत्तम लक्षणी विशेष याचे गुण ऐकता संतोष प्रमाटे भाविक सात्विक प्रेमळ शांती समाधानशील लीन तत्पर केवळ अमृतवचनी परमसुंदर आणि चतुर परमसवळ आणि धीर परसंपन्न आणि उदार अतिशयशी परमज्ञाता आणि भक्त महापंडित आणि विरक्त महातपस्वी आणि शांत अतिशयशी वक्ता आणि नरशता सर्वज्ञ आणि सादरता श्रेष्ठ आणि नम्रता सर्वतासी राजा आणि धार्मिक शूर आणि विवेक तारुण्य आणि निमक अतिशयशी वृद्धाचारी कुळाचारी युक्त आणि निर्वकारी धन्वंतरी परोपकारी पदस्ते कार्यकर्ता निराभिमानी गायक आणि वैष्णवजानी वैभव आणि भगवत भजनी अत्यादरे तत्वज्ञ आणि उदासीन बहुसुद्ध सज्जन मंत्री आणि सगुण नीतिवंत साधू पवित्र पुण्यशीळ अंतरशुद्ध धर्मात्मा कृपळा कर्मनिष्ठ स्वधर्म निर्मळा निर्लोभनतापी गोडी आवडी परमार्थ प्रीती सन्मार्ग सत्क्रिय आधारणार्थी श्रुती मृती ऋणायुक्ती स्थिती मती परीक्षा दक्ष धूर्त योग तार्किक सत्य साहित्य निमक भेदक कुशळा चपळा पुजमाचकर नाना प्रकारे आदर सन्मान तातर्म्य जाणे प्रयोग समय प्रसंग जाणे कार्याकारण चिन्हे जाणे विचक्षण बोलिका सावध साक्षेपी साधक आगम निगम शोधक ज्ञान विज्ञान बोधक निश्चयात्मक राजाधिराज सद्गुणा सिद्धरामेश महाराज की जय. राजाधिराज सद्गुणा श्री भवसे महाराज की जय. राजाधिराज सद्गुणा श्री शरद महाराज की जय. राजाधिराज सद्गुणा श्री रणजीत महाराज की जय. राजाधिराज सद्गुणा श्री हरिचंद्र महाराज की जय. राजाधिराज सद्गुणा श्री तारकर महाराज की जय. सावध साक्षेपी साधक आगनिगम शोधक ज्ञान विज्ञान बोधक निश्चयात्मक. रामदास महाराज यांना दशक दुसरा समास आठवा सद्विद्या लक्षण निरूपण सांगितलं. सद्विद्या सद म्हणजे काय आणि विद्या म्हणजे काय. सद्य विद्या बाकीच्या विद्या कशा आहेत उद्रंभरणं किंवा विषद आल्या. सद्विद्या म्हणजे काय जे सत्याकडून येतं जे सत्याकडून येतं ती सद्विद्या. ती सद्वीचे लक्षण सांगितलेलं आहे. त्याचे लक्षण काय सांगितलेलं आहे. साधक साक्षेपे साधक सावध साक्षेपे साधक आगम निगम शोधक ज्ञान विज्ञान बोधक निश्चयात्मक. सद्विद्या म्हणजे सत्य विद्या सत्य जाणण्याची विद्या. या जगात सत्य काय आहे. या जगात सत्य काय आहे. सत्य
आपण कोण हे जाणणं सत्य आहे. जे आपण समजतो ते आपण नाही. जे आपण समजतो ते आपण नाही. आपण नाही समजत ते आपण आहे. प्रत्येक जीव स्वतःला देह समजतो. प्रत्येक जीव स्वतःला देह समजतो. पण देह म्हणजे काय? देहाला जाणणारं कोण? देह चालवणारं कोण? देहातून बोलणारं कोण? देहातून सर्व कर्म करणारं कोण? त्याला जाणणं म्हणजे सद्विद्या म्हटलेलं आहे. सत्याला जाणणं. सत्याला कोण जाणू शकतो? सत्याला कोण जाणू शकतो? ज्याने सत्याला ओळखलेलं आहे तोच जाणू शकतो. सत्याला ज्याने जाणलेलं आहे तोच दुसऱ्याला सांगू शकतो सत्य काय ना सत्य काय. जसं एखादा माणूस एखादी विद्या शिकला तर शिकवणारं कोणीतरी पाहिजे की नाही? ना तर कसं शिकणार? जर पुस्तकं वाचून सगळे शिकले असते तर शाळा बंद झाल्या असत्या. जर पुस्तकं वाचून जर शिकला असतं तर शाळा बंद झाल्या असता. म्हणजे गुरु पाहिजे. गुरु शाळेत देत ज्ञान नाही. ज्याने ज्यानं स्वतःला जाणलं तोच आपल्याला सद्विद्या सांगू शकतो. सद्विद्या देण्याचं पहिलं लक्षण काय सांगितलं आहे? तो सावध आणि साक्षेपी आणि साधक. साधक पाहिजे. साधक कसं होतो माणूस? साधक कसं होतो? ज्याला सद्गुरू भेटला, ज्याने आपल्याला 20 मंत्र दिलेला आहे, ज्याने आपल्याला काय साधनं दिलेली आहे. सगळ्यात महत्वाचं काय? 20 मंत्र. 20 मंत्र ज्याने दिलेला आहे आणि 20 मंत्र घेतलेला आहे त्याप्रमाणे साधना करतो गुरुने सांगितल्याप्रमाणे तो साधक. 4 प्रकार सांगितले की नाही? बद्ध. बद्ध म्हणजे फक्त देहाला ओळखतो. मी देह आहे. ह्याच्या पलीकडे ओळख नाही. आणि सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत देहासाठीच करायचं. उदरम भरणम. सकाळ उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जन्मापासून मरेपर्यंत फक्त देहाचीच सेवा करायची. त्याला बद्ध म्हणतात. जेव्हा कडे समजा चुकून गेला सत्संग न म्हणा किंवा कशा नाही तर तो कोणासाठी मागतो? देहासाठी. जोपर्यंत आपण देहासाठी मागतो, जोपर्यंत आपण देहासाठी मागतो तो स्थूल असो का सूक्ष्म, जन्मापासून मरेपर्यंत आपण स्थूल देहासाठी मागतो. जसं म्हातारपण सुरुवात होतं, शरीर त्रास द्यायला सुरुवात होते, नाना रोग तयार होतात, तेव्हा त्याला कळतं आता हा शरीर जाणार, मी आता काय जास्त टिकणार नाही, मला पुढच्या जन्मासाठी व्यवस्था करावी लागेल. त्याच्यासाठी दान पुण्य कर्म करतो जेणेकरून मला पुढचा जन्म चांगला मिळेल आणि पुढच्या जन्मात मी सुखी राहील. म्हणजे कोणासाठी मागतो? देहासाठीच. किंवा मेल्यानंतर मला त्रास होऊ नये म्हणून देवाकडे मागतो किंवा कर्म करतो त्या इच्छेने. उदाहरणार्थ म्हातारपण जवळ आला काय करतो आपण? तीर्थ यात्रा करतो. कशासाठी? पुढचा जन्म चांगला मिळावा, मेल्यानंतर त्रास होऊ नये म्हणून तीर्थाटन करतो, पुण्य मिळावं.
जोपर्यंत पुण्य मिळावा ही कल्पना आहे तोपर्यंत आपण देहासाठीच मागतो. सूक्ष्म असो किंवा स्थूल असो, देहासाठीच मागतो. मेल्यानंतर मला स्वर्ग मिळावा म्हणून सत्कर्म करतो आपण, तेही देहासाठीच आहे. कारण आपण ओळखत नाही ना, आपण आपल्याला ओळखत नाही. का बोललास वरल्या रंगा, हा जीव वरल्या रंगाला बोललेला आहे. तो कसा देवाचा भक्त असू दे, 31 कोटी देवांपैकी कोणताही देवाचा भक्त असू दे, तो कशासाठी मागणार? जन्मापासून मरेपर्यंत माझा संसार व्यवस्थित व्हायला पाहिजे. संसार म्हणजे माझ्या देहासाठी. संसार कशासाठी लागतो? देहासाठी. मुलं, बायका, नातेवाईक, जे कोण आपल्या आप्तेष्ट असेल ते सगळं कशासाठी आहे? देहासाठी आहे. मेल्यानंतर काय? कोण कोणाचा मुलगा, कोण कोणाची पत्नी, कोण कोणाचं नाते, कोणी कोणाचं नाही. 12 दिवसात गच्चंदी. म्हणजे सगळं देहासाठीच आहे, देहाशीच संबंधित आहे. चौवर धुडता तवर तण्याची प्रीती जज झाली अवघेची निंदक होती म्हटलेलं आहे. जोपर्यंत शरीर चांगला तोपर्यंत देहासाठी मागायचं. शरीर जर्जर म्हणजे काय? रोग लागली, मरणाच्या दारात उभं राहायला लागला, मग पुढचा जन्म चांगला मिळावा किंवा स्वर्गात चांगला आपल्याला पुण्य मिळावा किंवा मेल्यानंतर कुठलाही त्रास होऊ नये किंवा सुख शांती मिळावी म्हणून आपण पुण्यकर्म करतो. पुण्यकर्म करतो तोपर्यंत देहभावना आहेच आणि तिकडे करते पण आहे. स्थूल नाही तर सूक्ष्मासाठी, दोघांसाठीच करतो. तिसरा देह त्याला माहित नाही. आणि तिकडे तिसरा देह म्हणजे अज्ञान, कारण देह. आपण आपल्याला विसरलोय की नाही? मी कोण आहे विसरलोय की नाही? तोच अज्ञान. म्हणजे त्याच्यासाठी आपण काय मागतच नाही. आपण कोणासाठी मागतो? स्थूल किंवा सूक्ष्म. सूक्ष्मासारखी मागणारे लोक फार कमी आहेत, पण स्थूलासाठीच मागतात. जोपर्यंत स्थूल सूक्ष्मासाठी मागतो तोपर्यंत आपण देहासाठी मागतो. जोपर्यंत देहासाठी मागतो तोपर्यंत बद्ध मुमुक्षु नाही. म्हणजे जोपर्यंत आपल्याला सद्गुरू भेटत नाही तोपर्यंत आपण मुमुक्षु होत नाही. मुमुक्षु म्हणजे काय? मी देहासाठी नाही मागणार, कारण देह नाशिवंत आहे. स्थूल असो किंवा सूक्ष्म असो, तो नाशिवंत आहे. जन्मापासून मरेपर्यंत माणूस मरतो आपण बघतो. जन्मताना आपण माणसं बघतो, आजारी माणसांना बघतो, म्हातारी माणसं मरतात किंवा तरुण मरतात त्यांना जाळताना माणूस बघतो. म्हणजे स्थूल शरीर नाशिवंत आहे. तरी आपण देहासाठीच मागतो. खूपच आपलं जर पुण्य साठलेलं असेल तर काय म्हणतो? मेल्यानंतर मला कुठे दुःख होऊ नये म्हणून सूक्ष्मासाठी मागतो. दुसरा देह मिळेपर्यंत सूक्ष्म देह आहे की नाही? सूक्ष्मासाठी मागतो. नंतर परत देहासाठीच मागतो. म्हणजे 31 कोटी देवांपैकी कुठल्याही देवाची भक्ती करणारा माणूस हा मुमुक्षु होत नाही. मग मुमुक्षु कोण? ज्याने देहासाठी न मागता माझ्यासाठी, म्हणजे माझ्या व्यतिरिक्त माझ्यामध्ये तो आहे त्याच्यासाठी मागतो, तो मुमुक्षु. मुमुक्षु म्हणजे काय? मी कोण जाणण्याची ज्याला इच्छा झालेली आहे. मी कोण आहे? मी कोण आहे? मी स्थूल देह नाही. मग मी कोण आहे? मी सूक्ष्म देह आहे का? नाही. मग कोण आहे? ह्याचा जो शोध घेतो तो मुमुक्षु.
मग तो सद्गुरूच्या शोधात राहतो. सद्गुरू वाचोनी सापडणे न सोय, धरावे ते पाय आधी आधी. सद्गुरूशिवाय आपल्याला सुख, शांती, आनंद मिळणार नाही. जो आपल्याला सुख, शांती, आनंद मिळतो तो आनंद नाहीच आहे, क्षणिक आहे. कायमस्वरूपी आपल्याला आनंद पाहिजे, सुख, शांती, आनंद पाहिजे असेल तर काय पाहिजे? ममक्षु व्हायला, मला आत्मज्ञान पाहिजे. आत्मज्ञान म्हणजे काय? मी कोण आहे, म्हणजे आपल्याबद्दल जो ज्ञान आहे त्याच्याबद्दल इच्छा बाळगणं किंवा त्याचा शोध घेणं, त्याचा अभ्यास करणं म्हणजे ममक्षु. सद्गुरू भेटल्यानंतर मग सद्गुरू बीजमंत्र देतो. त्या बीजमंत्राने आपल्याला आत्म्याची भाषा किंवा संतांची भाषा कळते. एरवी कोणाला कळत नाही. महाभारतात अर्जुना सांगितलं की तुम्हाला काय या दृष्टीने पाहू शकणार नाही, डोळ्याने मला पाहू शकणार नाही, त्याला दिव्य दृष्टीने बघताय. दिव्य दृष्टी कशाने येते? सद्गुरू ज्ञानांजन घालतो किंवा घालित ज्ञानांजन. तो ज्ञानांजन म्हणजेच दिव्य दृष्टी. ते कशासाठी? ते बीज मंत्राने येते आपल्याला. बीज मंत्राने आपल्याला सद्गुरू बीज मंत्र देतो. कशासाठी? संतांची भाषा कळायला, गुरुची भाषा कळायला. वेदशास्त्र, पुराण, 6 शास्त्र 18 पुराण, 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण यांची भाषा म्हणजे देवाची भाषा किंवा आत्म्याची भाषा कळण्यासाठी सद्गुरू आपल्याला बीजमंत्र देतो. त्या बीजमंत्राने आपली दृष्टी किंवा बुद्धी सूक्ष्म होते. त्यामुळे सद्गुरू जे काय सांगतो किंवा संत जे काय सांगतात किंवा वेद पुराण शास्त्र जे काय सांगतात ते आपल्याला कळतं. आपण मूर्तो, थोडक्यात मूर्तो. देवरूपी देवळात जातो आपण, सत्संग घडतो, सत्याचा संग घडतो. त्याचे लक्षण काय असणार? जो शिकलेला आहे तो दुसऱ्याला शिकू शकतो. म्हणजे कोण पाहिजे? तो सिद्ध माणूस पाहिजे. त्याला लक्षण काय असणार? त्याला लक्षण असं काहीच नाहीये. काय लक्षण आहे? तो विचार करून बोलतच नाही. तो स्वयंभू आहे, थोडक्यात स्वयंभू. तो स्वतः काय करत नाही. करता करविता कोण आहे? प्रकटला आत्माराम नामी रंगलम, समर्था तव नाम नामी जळले प्रेम, प्रकटला आत्माराम नामी रंगले मन. आत्मा प्रकट झालेला असतो तो त्याच्यात. तो स्वतःच काहीच करत नाही. करता करविता तो स्वतः आहे. दिसतो देहधारी पण काहीच नाही अंतरी म्हटलेला आहे. तो कसा दिसतो? देहधारी, पण तो नाही. तिकडे स्वरूप आहे. बोलविता धनी तो वेगळा. म्हणून सांगितलंय सावध साक्षप साधक. सावध असतो तो, कारण का? तो नसतो तिकडे. साक्षेपी, चित्त एकाग्र. साधक, साधक तो सिद्ध. आगम निगम शोधक. आगम निगम शोधक म्हणजे काय? जे वेद पारायण, वेदांचा अर्थ तो सांगू शकतो. सगळं शास्त्र, 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण, कुठलाही तू घेतलं तरी अर्थ सांगू शकतो. कारण तो नाही तिकडे. देव आहे, आत्मा आहे, प्रकट आहे. ज्ञान विज्ञान बोधक. ज्ञान म्हणजे काय? विज्ञान म्हणजे काय?
हा सांगणारा म्हणजे कोण, निश्चितच कोण, तो सद्गुरू असलाच पाहिजे. त्याच्याशिवाय हे सांगू नाही शकत. सद्गुरूशिवाय हे लक्षणच असू शकत नाही कोणाचे. कारण सद्गुरू दुसरं कशाबद्दलच बोलणार नाही. फक्त आत्मज्ञान कसं, काय आहे, तू कोण आहेस, कुठून आलायस, ते सांगणार, दुसरं काही नाही. म्हणून सांगितलं आहे साधक ज्ञान विज्ञान बोधक. आता ज्ञान कशासाठी सांगायचं? का जीव कोण आहे विसरलेला आहे. अमेव जीव बुद्ध सनातन शरीरात प्रवेश केलेला आहे. त्याच्यामुळे तो स्वतःला शरीर समजतो. अज्ञान, मी कोण विसरलं, संपलं. एखादा मॅड माणूस असतो ना, वेडा, त्याला विचार तुझं नाव काय, तू बोलतच काहीतरी बोल. तू कुठल्या गावात, तू काय वेगळंच काहीतरी बोलणार. म्हणजे रिलेटिव्ह टॉक नाही त्याच्याकडे. समोरच्याला वाटतं हा माणूस वेडाच आहे, खात्री पडते. स्वतःचं नाव सांगू शकत नाही, गाव सांगू शकत नाही, ओळख सांगू शकत नाही. मग वेडा झाला की नाही तो? म्हणजे तो कोण आहे तो विसरला की नाही. तसं सगळे आपण वेळेच आहे की नाही. आपला पत्ता काय, आई वडिलांनी नाव दिलेलं आपण सुद्धा देह समजतो, तो नाव आपला. त्या नावाशिवाय आपण बोलणारच नाही. दुसरं नाव चालत नाही आपल्याला. या आई वडिलांनी दिलेलं नाव तो देहाला दिलेलं नाव आहे. ती पण कल्पनाच. 12 दिवसानं नाव दिला जातो, 12 दिवसाने नाव जातो. नाव कोणाला दिलं? देहाला. जीवात्म्याला नाव देत नाही आपण, कारण जीवात्म्याला आपण ओळखत नाही. हा जीवात्मा कुठे जातो तेही माहीत नाही, कुठे राहतो तेही माहीत नाही, आणि तो जन्म कसा घेतो तेही माहीत नाही. म्हणजे का बोललास ती वरल्या रंगा, फक्त वरल्याला रंगाला बोललेला आहे. म्हणून काय म्हणतात त्याला, काय ज्ञान पाहिजे. कुठलं ज्ञान द्यायचं? तू देह कसा नाही, तू समजतो देह ना. आपण प्रत्येक जीव ज्याने देह धारण केलेला आहे तो स्वतःला देह समजतो. जोपर्यंत आपण स्वतःला देह समजतो तोपर्यंत जन्म मरण आहे, ते चुकवता येणार नाही. एकदा ओळखलं सद्गुरु कृपेने मी देह कसा नाही, अंडरस्टँडिंग म्हणतात त्याला, ज्ञान म्हणतात. मी कोण आहे हे जाणणं हा ज्ञान. अज्ञान विज्ञान सरोग आहे. रोग कुठला आहे? मी कोण आहे मला माहित नाही. मी देह आहे, रोग आहे. मी देह कसा नाही हे जाणण्यासाठी ज्ञान पाहिजे. रोग काय? मी देह आहे. जोपर्यंत समज आहे तोपर्यंत जन्म घेणार. जन्म घेणं चांगलं की वाईट नाही. तर सद्गुरू सांगतात जन्माचे ते मुळ पाहिले शोधून दुःखासी, कारण जन्म घ्यावा. दुःख भोगायलाच म्हणून जन्म घेतो. हे सद्गुरू भेटल्यावर कळतं. देव सांगू शकत नाही. तर देव काय करतो? आपण भक्ती करतो देवांची, ज्या देवाची आपण भक्ती करतो तो विषय सुखात देतो. आत्मसुख देत नाही, आत्मज्ञान देत नाही, ज्ञान देत नाही. परिज्ञान म्हणतात त्याला. पुण्य कर, ही पूजा कर, ती पूजा कर, ती पूजा कर, हे तीर्थाला जा, गंगेत आंघोळ करून घे, सगळे पाप तुमचे धुवून जातील. पाप काय ना पुण्य काय हेच कळत नाही. ही सगळं कल्पना. म्हणून सांगे कल्पनेची देव कल्पना ती नासती. एक कल्पने पोटी होती जाती अनंत सृष्टी. एक कल्पना मी देह आहे. मग कोणी 4 धाम जातो काय, कोणी गंगेत उडी मारतो काय, आणि काय काय करतात. कल्पना घेऊन मी पुण्य कमावला, मी पुण्य कमावला, मला काय म्हणते गती मिळाली, मला मुक्ती मिळाली. मुक्ती म्हणजे काय? स्वर्गात जाणं म्हणजे मुक्ती. सलोकता, समीपता, स्वरूपता.
पुण्य संपला का परत जन्म आहे? परत जन्म आहे. पुण्य आहे तोपर्यंत स्वर्गात राहणं हा सुद्धा विषय सुखाचा आहे, कारण तिकडे सूक्ष्म देह आहे. विषय कोणाचा? देहाचाच ना. ते सूक्ष्म असो का स्थूल असो, तर देहाचाच विषय झाला की नाही. जोपर्यंत स्थूल देह आहे, सूक्ष्म देह आहे, तोपर्यंत विषय सुखच आहे. या सगळ्या रोगातून मोकळा व्हायला सद्गुरू ज्ञान देतो. कुठलं ज्ञान देतो? तू देह कसा नाही. हे एकदा समजलं तर ते घेऊन बसायचं नाही. ज्ञान म्हणजे महाज्ञान म्हटलेलं आहे. परत जसं आपण एखादा रोग लागला औषध घेतो की नाही, रोग गेला तरी औषध घेत बसलं तर काय होईल? रिॲक्शन होईल की नाही? तसं एकदा कळलं मी देह कसा नाही, मग परत ते काय करायची गरज नाही. सहज करा, पण करतेपणा नको. तिकडे करतेपणाशिवाय मी देह नाही हे कळलं, संपलं ना. पण देह आहे, देह जोपर्यंत आहे म्हणून मुक्तीवरील भक्ती सांगितलेली आहे. जेव्हा आपण मुक्तीवरील भक्ती करतो म्हणजे कळल्यानंतर भक्ती करतो, करतेपणा राहत नाही. कारण त्याला कळतं माझ्यात तो देव आहे, आत्मदेव आहे म्हणून सगळं तो करतो, मी नाही करत. आपण आत्मा राम करता हे जर दळ कळले, काय काज संकल्प विकल्प हे म्हणी उठले मी करून या करता तू परमात्मा मी पण जरी कळले. मी पण राहतच नाही, करतेपणा राहतच नाही. स्थूल सूक्ष्म कारण महाकारणच्या पुढे निघून जातो तो. मग जन्म कसा होणार? जन्म कशामुळे आहे? अज्ञानामुळे. ज्ञान काय दिलं? तू देह कसा नाही. अज्ञानाच्या पलीकडे गेलं की नाही? स्थूल सूक्ष्म कारण त्याच्या पलीकडे गेला आणि महाकारणच्या पलीकडे गेला. कल्पनाच नष्ट झाली, कारण मी नष्ट झालेला आहे. मी माझे पण कल्पित केले साधना आता काय नवले खोल सकळ बाता झोपर येत आता. ज्ञान दिले अज्ञान दिनासे हेच कार्य करी द्वादश सद्गुरु ज्ञाना ज्ञान उमासे घालविले आता झोपर येत आता. सद्गुरु ज्ञान देऊन विज्ञान करतो, हेही सत्य नाही, ज्ञानही सत्य नाही. रोग आहे म्हणून औषध, रोग नाही तर औषधाची गरज काय? ज्ञान हे औषध आहे. विज्ञान म्हणजे काही नाही, तूच नाही. काय करायचं? झोपेत काही नाही ना तिकडे, म्हणून त्याला समाधी अवस्था म्हटलेला. समाधी म्हणजे पूर्वी कोण होता तसा काही नाही. जसं आपण झोपतो की नाही, काही नाही. एक कल्पना येते, स्वप्न बघतो, स्वप्नात जग तयार करून टाकतो आणि त्याच्यात आपण जे काय बनलेलं आहे त्याच्या विपरीत काहीतरी बनून किंवा तेच बनून नाचतो. आपण सत्य मानतो. तिकडे कल्पना काय आहे? मी देह आहे. स्वप्नात कल्पना आहे मी देह आहे. सुखदुःख भोगतो सगळं. उठल्यावर सांगतो अरे हे स्वप्न आहे. हे जे आपण चाललेलं आहे हेही स्वप्न आहे. हे सद्गुरू भेटल्यावर कर. सद्गुरू आपल्याला जाग आणतो. उठा उठा साधू जन साधा आपुल आले इथं. गेला गेला नरदेह मग कैचा भगवंत. नरदेह असतानाही जाग आणायची आहे. मेल्यानंतर जाग येत नाही. मदत तर त्याच्यासाठीच आहे. बाकी मजा सजा आहे ती जी बाकी आपण मजा करतो ना, ते सजा आहे. ही सजा मजा केली आपल्याला मरेपर्यंत, मेल्यानंतर ही सजा भोगावी लागते. कारण ते सगळं विषय सुखात आहे. एकदा आपल्याला ज्ञान झालं, बोध म्हणतात, बोध बोध बाळिया प्रवेश, बौद्ध बाळिया प्रवेशला तिथे अहंकार झाला वातात. बोध कुठला होतो? आपण नाही.
देव आहे, सगळ्यांमध्ये देव आहे. रमेची नाम म्हटलेलं आहे. सर्व चराचर भरून उरला त्या तुझला प्रेमळा कसे आव्हान करू मग. सगळीकडे देवच आहे, देवाशिवाय काही नाहीये. फरक कशामुळे आला? मनामुळे. मन कशात गुंतलं? रजतम सत्व गुण. रजतम सत्व आहे ज्यांच्या अंगी याचे कोणी जगी वाया गेला. तम म्हणजे काय? नरकीची केवळ रजतो सबळ माया जाळ. तुका म्हणे येते सत्वाचे सामर्थ्य करावा परमार्थ अनिशी. सत्वाच्या आधाराने परमार्थ. परमार्थ म्हणजे काय? गुप्त अर्थ, गुप्त धन जो आपल्यात आहे सद्गुरू दाखव. म्हणून काय सांगितलंय? साधक ज्ञान विज्ञान बोधक निश्चयात्मक. म्हणजे ज्ञान सांगणारा, विज्ञान सांगणारा, विज्ञानाचा बोध देणारा, ज्ञान आणि विज्ञानाचा बोध देणारा. निश्चयात्मक म्हणजे ज्याला अनुभव असेल तर बोध देईल की नाही, ज्याला अनुभव नाही तो कसा बोध देईल? तो जसं शिक्षक शिकलेलंच नाहीये, प्रशिक्षण घेतलेलं नाहीये, त्याला काही कळलंच नाही, तो काय शिकवणार? स्वतः मूर्ख दुसऱ्याला मूर्ख बनवणार की नाही? तसं इकडे जो सद्गुरू आहे त्याला आत्मज्ञानाचा काय म्हणताय? प्रचिती यायला पाहिजे, स्वतःला कळायला पाहिजे त्याला मी कोण आहे. जो ज्याने जाणलं तोच सांगू शकतो, दुसरं नाही. ज्याने आंब्याची चव घेतली तो सांगू शकतो आंबा असा लागतो म्हणून. ज्याने साखरेची चव घेतलेली आहे तो सांगू शकतो साखरेची चव अशी आहे. तसं आत्मज्ञान म्हणजे मी कोण आहे ज्याने जाणलेला आहे तोच सांगू शकतो मी कोण आहे. तोच ती कला देऊ शकतो. म्हणून सांगितलंय ज्ञान विज्ञान बोधक निशात्मक रजादिरा सद्गुणा सिद्धरामेश्वर राजाधिरा सद्गुणा श्री भाऊसाहेब महाराज की जय. राजाधिरा सद्गुणा श्री निसर्गदत्त महाराज की जय. राजाधिरा सद्गुणा श्री अणजित महाराज की जय. राजाधिरा सद्गुणा श्री हरिश्चंद्र महाराज की जय. राजाधिरा सद्गुणा श्री तारकर महाराज